हाय गाईज, जस्ट आता ऑफिसमधून निघतोय. पार्किंगमधून गाडी काढतो. गाडीवर फुलं भरपूर पडली आहेत. मोबाईल कनेक्ट करतो. तो ही आपली बाईक. चलो बाईक स्टार्ट करू आणि बघूया. गाडी लावली अशी कट्टूकड ती गाडी काढता येत नाहीये. तो आता थोडी काढली आपण आणि निघूया. मस्तपैकी आपण जाऊ आज शांतपणे सोलो. बाकी ऑफिसचा कोण असेल तर त्याला पिकअप करून निघू. त्याला साखी नाका किंवा मरूपर्यंत सोडतो आणि निघतो पुढे. हा आपला व्ह्यू आहे आता इव्हनिंगचा. मग गुरुवारचा पहिला दिवस, पहिला म्हणजे दुसरा दिवस कॉर्पोरेट लाईनचा. आपण आता बघूया आपल्याकडे फोन आहे का. बॅगमध्ये असेल तर त्याला घेऊन जातो, नाही तर सेफला जातो. फोन आहे का नाही, कॅब पण गेली आपली. नाही कॅब नाही आहे, कॅब गेली. आपली कोण नाही आहे. आपण आता सोलो राईड मारणार आहोत. शॉर्ट राईड आहे. हे आमचं ऑफिस बिल्डिंग समोर एअरपोर्टच्या इथं बघा तुम्हाला पूर्ण धुका दिसत असेल तर नॉर्मल लांबून थांबा. अजून पुढे जवळ गेला तर तुम्हाला दिसू शकतो पुढे एअरपोर्ट आहे आपला. तुझा जीव माझा गुंतला. थोडं रस्ता खाली भेटला तर लवकर जाऊ शकतो. असं हा समोर आहे एअरपोर्ट. हा बघा, हा इथे एवढं एअरपोर्ट जवळ आहे आपल्या इथे. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. खाली जेवढं भेटेल तेवढं चांगलं आहे मला. जेणेकरून जाऊ शकतो. खाली गेले तर जाऊ शकतो मी एकदम. थोडा रॉंग रूट मारतो बाहेर गाडी काढून. पण तसंच जाऊया आपण पुढे. आता बघा गर्दी बघा थोडी वाढली आहे. ह्या साईडला बघा पोलीस आहेत ना उभे, म्हणून गाड्या असतात. म्हणजे दोन्ही साईडला जायला यायला ट्रॅक होईल म्हणून पोलीस असतात इथे. पोलीस असतात पुढे कॉर्नरला ना टर्निंगला खूप गाड्या असतात. आता सुटला आहे तिथं. तिथे पुढे लेफ्ट आणि राईटला जायला गाड्या आहेत. ते त्या जातात आपल्या कुठल्या साईडला जातात आणि आहेत त्या मुंबई साईडला, म्हणजे या साईडला अंधेरी साईडला पुढून जातात. मरून नाका अंधेरी या साईडला रोड आहे. प्लस तुम्ही तिथूनही घाटकोपर रोडने घाटकोपरला जाऊ शकता, सवयी जाऊ शकता. त्यामुळे तो जाम असतो. त्यामुळे इथे क्लोज करून ठेवतात. हे असे कॉर्नरला थांबलेलं झालं आणि आपल्याला लिफ्टला जायचं. असा रोड आहे. गाडी निघायला गेली पूर्ण रस्ता खाली निघला आहे. इथपर्यंत तर खाली आहे. थोडा स्ट्रॉंग लाईट लावतो त्याच्यानं पुढचा रस्ताही दिसत नाही. तरी तो माझी नाईटची तास असली तरी मला बघा आता अचानक बघा माझी एवढी लाईट आली. तो आपण आता पोचलो आहे. बाकी आता सिग्नलला पोचतोय. थोडा खाली रस्ता असतो रस्ता चांगला असतं गाडी चालवायला. लेट मला बघा गरज होती का. तिथं कॉर्नरला गाडी घेऊन जायचं गरज आहे. समजत नाही.
हाय गाय, जस्ट आपण आता असलप्याला पोचतोय. शाकीनाका जस्ट क्रॉस केला आहे आणि रोहित आणि रोहित पण आपल्यासोबत आहे. रोहित पण आता बोलतोय मी काहीतरी चालू करेल स्लो करून, म्हणजे आमच्या दोघांचे ब्लॉग येईल थोड्या दिवसांनी तुम्हाला. रोहित तुला तुम्ही बघितला नसतालच, पण रोहित लवकरच तुमच्या समोर येईल, तर आपण ब्लॉग टाकू. आणि आपला अजून एक चॅनल ओपन होईल थोड्या दिवसाने. तो कुठला रे रोहित? तो आपला बोलत नाही टाकायचं, ते कुठला तरी करायचा बोलतोस ते ब्लॉगिंग. एक असं आम्ही चॅनलचं आम्ही नाव सांगू नाही शकत, पण आहे ते तुम्हाला समजेल. आपण व्हिडिओ अच्छा नाव अजून मी तुम्हाला कन्फर्म करत नाही. रोहित काहीही नाव सुचवतो, तो ते मी नाव बोलू शकत नाही आहे यूट्यूबवरती. तो आपली रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे आपण त्याला काही बोलता येत नाही आहे. हां चला आपण कंटिन्यू करूया, त्याला जाऊ दे रोहित. जस्ट आपण आता पोचलो असलपाला पोचतो का? हां असलपाला पोचतो बघा. असलपा ते शाकीनाका भरपूर अंतर आहे. हा बघा एक लाईटवाली गाडी बघ कसं चालवते. बायचान्स ब्रेक दाबायचं असल्या वरतूनच ब्रेक दाबायचं त्याला. ब्रेक नाही वाटतं काढतो काय माहिती लाईटवाल्या गाड्यांचं जास्त. अरे बसायलाच करायचं ना मस्त. अवघड आपल्याला आपण आपलं बघायचं चालायचं. जस्ट आपण असलपा स्टेशनला पोचतोय. हा समोरच आहे आपला एकमेव असलपा स्टेशन. कल्पाला कॉल करता कल्पना नाही येत आहे, तो त्याचा बघू घ्यायचं तर नाही. आपण जर त्या पडू नाही शकत. 1 मिनिट मेरे फ्रेंड का हाय गाय. जस्ट आपण आता ट्रॅफिक पूर्ण होता, जाम होता आणि त्यात कॉल आला सेजलचा. त्या कॉलमध्ये एवढा टाईम गेला की आपण पुढपर्यंत आलो, तर सिग्नल सुटला. तो आपण आता पोचलो आहे जस्ट शाकीनाका सॉरी जागृतीनगरला पोचलो आहे. जागृतीनगर. हा बघा जागृतीनगरचा व्ह्यू. कोणी असेल तर मला सांगा कन्फर्म, किंवा लाईक करा. कोण कुठून बघताय ते मलाही समजेल आपल्या कुठे कुठपर्यंत जातात. आता मला हेल्मेटची काचचं पण बघायचं, पण ते काय करता येत नाही आहे. आज बघूया, टाईम भेटला आहे तर आज जाऊ शकतो. घरी जाऊन परत येता येत नाही आहे. घरी जाऊन परत ते काच चेंज करा. त्यापेक्षा आपण आता जाता बघूया. काच चेंज केली तर आपल्याला टेन्शन नाही. मग तुम्हाला हेल्मेट म्हणून अजून क्लिअर आवाज येईल माझा हेल्मेटची काच बंद असेल तर. आता आपल्याला हेल्मेट चेंज करायचंच आहे थोड्या दिवसांनी, तेही करू. वा खूप रायडर आहे मला रायडर्स बोलायला लागेल. आता काय बोलणार आपण, रोजचे कामावर सुटतात, कामावर जाऊन करून शकतात. या बस असं लावलेल्या असतात ना, त्याच्यामुळे कसं जाम होतो बघा, रस्ता छोटा पडतो. आणि माणसांना वाहतूक करायला पण हा एकच रस्ता आहे वॉकिंगसाठी. पूर्ण बस रस्त्याच्या बाहेर पण आहेत आणि असं पण लावलं. नंतर तर सगळ्या पण फोडल्यात, का बोलतात त्याला, काचा पण फोडल्यात. नक्की म्हणतो बघितलंच असतो. टेम्पो ट्रॅव्हल्स करून गाडी कशी टाकली ती. असं टर्नमध्ये गाड्या लावतात ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो.
250 आहे, सॉरी 250 आहे. मस्त वाटतं गाडी. हा मोबाईल ठेव आणि गाडी चालव. आताच रस्ता थोडा भेटला ना तर आपण लवकर जाऊ शकतो, म्हणजे घरी आणि त्यात आपलं कामही होऊ शकतो. थोड्या रस्त्याची कंडिशन बघू शकता, थोडा छोटा रस्ता पडतो, वाहतूक जास्त आहे रस्त्यावर, पण थोडा गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. बघा हा डोंगर आहे तर जरा क्लीन करून कचरा पण खालती येतो, तो क्लीन केला ना बघा. कचऱ्याची गाडी बघ किती बाहेर लावली. रस्ता हाय बघायला गेलं तर मोठं म्हणजे काय रस्ता नीट नाही ठेवते लोक, आणि त्यात आपली पण चुकी. आपण आपलेच माणसं आपण चुका करतो, मग दुसरा एकदा चुका करतो, असं असतं. कट टू कट गाड्या लावतात, त्याच्यामुळे गाडी क्रॉसिंगला प्रॉब्लेम आहे. हा मला बघा तो चुकून गाडी तिला कंट्रोल केला तर गाडी डायरेक्ट खालती रस्त्यात. जसं आपण रेल्वे सिग्नल क्रॉस केला किंवा आपण आता घाटकोपर रेल्वे स्टेशन साईडला दोन्ही साईडला पोहोचतो. आपण क्रॉस केलं, एवढं जाम नाही म्हटलं तर इथं जाम बसणार असं मला. एवढं मग तुम्ही जाम नव्हतं, इथे जाम बसतो फुकटचं माहिती. मजिदही आहे आणि पुढे उतरला, ब्रिज उतरला तुम्हाला लगेच स्टेशन रोड लागेल. पुढे जाऊन राईटमध्ये स्टेशन आहे. हा याच्याखाली पटरी आहे, ब्रिजवर खाली क्रॉस केलं पटरी. पुढे राईट मारलं तर तुम्हाला लगेच स्टेशन आहे. 5 ते 5 मिनटं वॉकिंग आहे. आणि पुढे तसंच स्ट्रेट गेला तर आपला मुंबईला जाणारा ठाणा साईडला जाणारा रोड लागेल. आपल्या लेकला गाडी सोबत कसं गाडी एवढी घेत नाही बाबा. हे आपलं गाड्या अशा नसतात ना, मधल्या मध्ये लावणार कुठे गरजच नाही ना भाई. ते पुढे जाऊन लागणार तरी इंजिन मागून एक्झिट मारतो, ते थॉट मध्ये लगेच लावतो. मी तसं थोडी ना असतो बाबा रोज राईट मला डायरेक्ट स्ट्रेट जायचं आणि स्टेशन लागतो. हा मला हा एक स्टेशनला जातो, 5 ते 1 जातो. तिथं आपण लेक मारला जागृती नगरच्या पुढे घेऊन पण तो आला. आता हिराचं एवढं आयडिया नाही आपल्याला, सांगून शकत कुठलं ते नाव. माझा मी किंवा रस्त्याच्या अवस्था बघू. पाणी बिनी किंवा ऑइल पडला तरी डायरेक्ट मारू शकते असा रस्ता आहे. पूर्ण बेकार रस्ता झाला आता. म्हणजे रस्ता छोटा, त्याच्यात रस्त्याची कंडिशन खराब, मध्ये मध्ये चांगले मध्ये मध्ये खराब. बघा एकच रस्ता बनवा ना चांगला. बघा त्यात असं खोदून ठेवले त्यात. हे बघा रस्ता चांगला त्यात खोदून ठेवलेला, आता रस्त्यामध्ये परत वाटत. हे असं करून करून पुन्हा रस्त्याची वाट लागली. रस्ता खालीवरच किती बघू शकतो.
लग मध्ये स्पीड ब्रेकर काय पुढे पुढे काय ते समजत नाही. हा स्पीड ब्रेकर तरी बोलतोय, आजच्याला काय बोलता येत नाही. हे- हा एक रस्ता होता. गाडी आपत एवढा व्याप आहे तो रस्त्याला. आहे बघा. रस्ते रस्ते बनवले त्यांनाच माहिती. तरी छोटा मोठा रस्ता काय गव्हर्नमेंट काय होतोय बाबा, कशी वाट लावत रस्त्यांची. त्यांची हिरानंदानी कम्युनिटी कावरच नाही. चांगला त्याचं काय घेतलं गाड्या काय कमी झोपतात की मला ते खूप वाढवत होतं. त्यांचा काय रस्ता आहे. हा इथे एक बॅनर लावला की कोण गाव तिने गाडी नाही का थांबवली, गाडी गाडी का थांबवली बाबा. सगळी बस थांबली नाही तो आता परत निघाली अचानक मध्ये पोलिसांनी थांबवलं. पोलीस चालले बसमध्ये. तुम्हाला दिसलं असेल की नाही माहित. आम्ही पण लागलो पाहिजे तर आम्हाला बिझनेस पण आहे, आमच्या कंपनीचं नाव पण पुढे येईल. तो आता आमच्या टीमची पार्टी आहे, कुठे जाणार तेही तुम्हाला समजेल थोड्या दिवसामध्ये. पहिले मी बाईक अलाउड आहे की ना ते पहिला विचारतो, नाहीतर आपले प्लॅन आपले पूर्ण कॅन्सल होईल. पण आपला एक प्लॅन आहे की आपल्याला किल्ले यावरती फिरायचे. शनिवारचे किंवा रविवारचे आपल्याला जावं लागेल. त्याच्यामध्ये मंदिर देऊळ देऊळ बिऊळ सर्व एकत्र होतील त्याच्यात. तिथे किल्ले तिथे मंदिर पण आहे. तो आपल्याला 2 दिवस भेटतात, शनिवार रविवार म्हणजे तिसरा आणि किंवा चौथा सॅटर्डे. त्या चौथा सॅटर्डे मध्ये आपल्याला फिरायचं आहे. आणि बाय चान्स भेटला तर पाचवा नाही तिसरा सॅटर्डेही भेटेल आपल्याला फिरायला. आपला प्लॅन आहे फर्स्ट सॅटर्डे आपण काम करणार आहे, बाकी आपल्याला 3 सॅटर्डे भेटलं तर काम करायचं आहे. तो आपण आता पोहोचलोय रमाबाई कॉलनी. रमाबाई गुरुच्या मी मॅप लावून गाडी चालवली तुम्हाला पूर्ण क्लिअर सांगतो काय आहे. कोणी देखील कोणी गावी नाही काही काही नाही कोणी देखील कोणी गावी नाही. आणि तुझ्या मनानं काय घडतं जर आपण आता आलो आरती कॉलनीला आज मधीच गाड्यांचं भेट लाभणार आहे. मधीच गाड्या टाकतात आणि टाकतात मधीच एकदम स्लो सुरू जातात. त्यामुळे नाही जात बॅलन्स जातो. आता तुम्ही नोटीस केला असेल ऍक्टिव्हावाल्याने मधीच गाडीचा स्पीड कमी केला राईटला टाकून माझ्या मध्ये. आणि अचानक मी पण खूप फास्ट होतो. बघा गाडीवर किती कंट्रोल असणं इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला समजेल. बस पण बघा बघा इकडे जाते राणी लक्ष्मी बाई काय आलं. इथून डायरेक्ट आपला ऑफिसला यायला बरोबर तमची वेळी चांगला असतो.
बस पेक्षा हे परवडतं, बाईक परवडते. घुम 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 घुम. जस्ट आपण आता लेफ्ट मारू. हा छडानगर रोड आहे पुढे. हा, लेफ्ट मारून आपल्याला जायचं. मस्त वाटेल ना प्लेन वरती डायरेक्ट उतरायला. तर डीमार्ट पण आहे पाठच्या साईडला. आता आपल्याला डीमार्ट मध्ये पण जायचं. तो प्लॅन भरपूर आहे पण पुढे हे करायला पाहिजे. कन्फर्म होऊ दे फक्त. घरी रातपर्यंत कंटाळ द्यायचो, काका आला पैसा घेतो घरी काय करता काय करता. जमिनी घेतच लागतो काय करणार. तर खराब आहे. रस्त्याचं काम करतात की काय करतात समजत नाही. प्लेनही रस्ता नाही काय नाही. इथून रस्त्याची जरा वाट लागली आहे. रस्ता बरोबर जॉईन मारलं. वर खाली पूर्ण रस्ता बनवलाय पण का बनवलं जाणार नाही. करायचं म्हणून काम केलंय असं बघितल्यावर वाटतं. आपण आता जर शिवाजीनगर पुणे आणि काय पनवेल हायवेला आता पडलो. पनवेल रोडला जाणार आहे. रस्त्याच्या आपण लेफ्ट साईडला जावं लागेल. मध्ये रस्त्यावर गाड्या खूप फास्ट असतात आणि रस्त्याची जरा नॉर्मल कंडिशन आहे. हा बघा आपटते ना थोडी आपटते गाडी. आणि कसं अजून मी एवढा ब्लॉक टाकला पण अजून कोणी लक्ष दिलं नाही आहे. बघा रस्त्यावर अजून कचरा आहे, माती आहे, थोडी थोडी दगड आहेत रस्त्यावर. अजूनही दगडच बघा काही साफ नाही झालं अजून. जरा तरी साफ झाला तरी बरं वाटेल. खूप चांगलं वाटतं रस्त्यावर गाडी चालवायला. या रस्त्यावर आपल्याला 50चा स्पीड आहे. नाहीतर वरतून कॅमेरा टपटकून कॅमेरा फोटो काढतो. बघितला असेलच तुम्ही आता कॅमेरा. हो त्या कॅमेऱ्याने फोटो लगेच निघतात. बघा आज इथून आपल्याला जाम भेटला. इथे जाम नसतं कधी. तर पुढे कॅमेरा तिथून आपल्याला जाम लागा स्टार्ट होतो. तर आज आपल्याला पाठून जाम लागला. बघा रस्त्यावर धूळ असली खराब आहे. म्हणजे थोडी थोडी दगडाने रेती असल्यामुळे ना तर धूळ निघतो, धूळ उडतो. त्याच्यामुळे खोकला पण येतोय, वासही बेकार येतो थोडा. आणि त्यात गाडी स्लिप होण्याचे पण चान्सेस आहे. सर्व कट टू कट ह्याच्यामध्ये चालवायला लागतं आपल्याला. जास्त पण फास्ट नाही, स्लो नाही, नॉर्मल स्पीडमध्ये नाही. तर तुम्ही बघतच असाल, तुम्हाला बघत दिसतच असेल बघा कसे रस्ते. पुढे जावे तर मी कॅमेरा ऑफ करतो आणि गाडी काढतो पुढे. मग पुढे आपण वाशीच्या रोडला भेटूया. बघा मला मी बोललो ना तुम्हाला कुठं पण आपल्याला जाम आहे. बघा पूर्ण जाम आहे कुठपर्यंत. गाडी खूप चालूच नाही करत फास्ट. आता स्पीड भरपूर होऊ शकते. रस्त्यावर अजून खूप रेती आहे, थोडे थोडे दगडी आहे. बघा तुम्हाला दिसत असतील असं. बघा जर बायचान्स मी फास्ट आलो आणि अचानक ब्रेक दाबला ना तर पूर्ण गाडी स्लिप होऊ शकते. बघा तुम्ही बघा हे किती रस्ता करायला. बघा म्हणून मी आता व्हिडिओ प्ले केली, वाचला करणार होतो. तुम्हालाही दिसली पाहिजे रस्त्याचे कसेच रस्ते. बघा मधीच बघा रस्ते कसे मोठा माणूस. तुम्ही दिसतच असेल पुढे तुम्हाला.
आता वाशीच्या हायवेला लागलो असतो. काही जाम आहे आता. कट मारून जाळून पण जरा उपयोग नाही. कट मारून बोलतो तेव्हा जस्ट आपण आता निघालो वाशीच्या हायवेला निघतोय. तिकट कसं गाडा मागतं बॅग बघा. तुम्हाला पण बॅग दिसत असेल की आयडिया. आम्हाला ही बॅग पण आपण शो करतो. बॅग पण मस्त त्याने घेतली का मुलांनी. सेम आपली बाईक आणि त्याची बाईक सेम. त्याची बॅग बघा किती मस्त दिसतो. बघा दिसली का बॅग बघा. ऍक्च्युली मस्त वाटतं. आई बघा किती आई बाई कसल्या करायची बाबा. रोड असं चांगला असेल तेव्हा गाड्या मारा. तुमच्यामुळे का दुसऱ्याला पण सापा मारून कसले जातात. रस्ता एकदम जोता असतो. हॉर्न मारतात. हॉर्न मारल्यावर तो पण पुढचा पण त्याचा पण डोका उठतो. मग तो जरा फास्ट मारण्याच्या नादात त्याच्या पुढच्याला पण एक करतो. का करतो आता आपल्याला पूर्ण हायवे लागला. आपल्याला वाचल्या होत्या मोली बी रोड आहे. रोडवर गाडी मस्त पण चालू शकते. सारख्या वरतीही जाते गाडी. तो आपण आता मोठा रोड लागला आहे आपल्याला बघा. बघा आपण आपल्या नवी मुंबईत आल्या रस्ते बघा मस्त क्लिअर आणि चांगले दिसतात. असे रस्ते तुम्हाला गाडी चालवायला पण असायचं असं एकदम मजा येतो ना. वाटतच नाही की आपल्याला कंटाळा येईल असं वाटत नाही. म्हणजे आता रनिंग गाडी असेल ना 50-60 थोडं वैताग नाही ना. ते तुम्ही एकाच याच्यावरती सेकंड करत करत तुम्हाला वैताग येणार गाडी चालवायला. मला तर वैताग येतो चालवायला लागते आपल्याला. थोडा टाइमसाठी आपल्याला सांगायचं तसं सकाळचं बघा. थोडा टाइम आपल्याला अर्धा तास चांगला रस्ता मग नंतर अर्धा तास खराब रस्ता. पण त्याच्यामध्ये कधी चांगलाही रस्ता असतो कधी वाईट रस्ताही असतो. कधी असं नाही एखाद्या जी अर्धा एक तास थांबलं नाही असं नाही झालंय. त्यामुळे तर 5 ते 10 मिनिटात थांबलोय. बघा हा सिग्नल एक आहे पण हा जास्त लागत नाही. नॉर्मल असं थोडा लागतो 5 ते 10 सेकंड. सिग्नल तुम्ही व्ह्यू बघा वाशिकचा. हा गारवा पण नाहीये नॉर्मल गारवा आहे. पण माझा आवाज तुम्हाला चेंज वाटत असेल किंवा मराठी रस्त्यावर खूप धूळ. त्या धुळीत जाऊन का झोपून येते मध्ये त्यामुळे माझा जरासा आवाज चेंज झाला असेल. मी जोरातच बोलतोय. माहित नाही बादशाला पण आवाज जात असेल एवढा मुलांना बोलतोय. जाऊ दे आपल्याला काय आपण आता री म्हणून बघा काय जस्ट आपण बघा कुठे आलो वाचित आहे. याचा नॉर्मल ब्लॉग बनवतोय मोबाईल वरती तुम्हाला दिसतच असेल. आणि त्या ठिकाणी जरा आपण ओव्हरटेक करतो त्याला आपण जागा दिली आहे. जो आपल्याला आज आताचा हा व्ह्यू बघा तुम्ही किती चांगला दिसतोय. जास्त गाडी चालू नका. गाडी स्लो चालवा. बघा असं जर तुम्ही एकदम फास्ट असाल तर अशी मध्ये गाडी स्लो भेटते कारण तुम्हाला कंट्रोल राहत नाही. असं आहे. सो प्लीज सेफली राईड करा आणि एकदम चांगले राईड करा. त्याला बाकी आपण आता मोबाईलचा कॅमेरा बंद केला आहे. आपण आपला ओव्हरटेक करून थोडं जाऊया पुढे.
रेकॉर्डिंग होते की नाही, पण आता मी सांगतो. जस्ट आपण वाशी टोलला पोहोचतोय. लवकरात लवकर आपली एक तरी ड्रीम बाईक आहे ना, स्पोर्ट बाईक चांगली ही पण आहे. अजून एक पाहिजे आपल्याला. तो आता बघूया आपल्याला किती टाईम लागेल ती बाईक घ्यायला. बघायला गेलं तर आताही घेऊ शकतो, पण आता गाडी काही घ्यायला आणि काय आता यात्रा साईबाबांची यात्रा पालखी चालली. काय मस्त आहे ना. कधी करणारी दिसले तरी नारी एक दिसले तरी जस्ट आपण आता वाशी टोलनाका क्रॉस केला. इथं तुम्ही बघा स्लो इथून कट मारताना म्हणजे आतमध्ये म्हणजे गाडी रोडवरती आणताना म्हणजे 1 2 3 4 5व्या लेनमध्ये आपण असतो. जर आपल्याला 4थ्या लेनमध्ये जायचं असेल तर फक्त इंडिकेटर द्यायची गरज नाही आहे. फक्त मिररमध्ये बघा आणि स्लो गाडी टाका. अशी बघा मी बघा कशी टाकते. मिरर प्लस माझ्या दोन्ही गिअर आणि ब्रेक या दोघांमध्ये हात ठेवून मी गाडी बघा आता कुठल्या लेनला टाकली, 3rd लेनला टाकली. अशी तुम्हाला स्लो गाडी टाकायची. जर तुम्ही डायरेक्ट फास्टमध्ये गाडी टाकलात ना तर तुमचा पाठून पण येणारा फास्ट असतो, तर तो तुम्हाला ठोकून जाऊ शकतो. तो आपण आता बघा तसंच सेम आता आपण दुसऱ्या लेनमध्ये पण जाऊ शकतो. बघा आता एकदम बघा विदाऊट इंडिकेटर दुसऱ्या लेनमध्ये गेलो. हे असं जायचं आहे. रस्ता पुन्हा आपला एकदम चांगला भेटला आहे. बघा आपण आता मधल्या लेनमध्ये म्हणजे मधले म्हणजे आपल्या दुसऱ्या लेनमध्ये आणि आपण आता ब्रिजवर चढू शकतो आता डायरेक्ट. आधीच म्हणजे तुम्हाला सांगपणा वाशीला जावं लागेल. वाशी स्टेशनला जातो. वाशी गाव त्या रोड जाणार आहे तो. आणि APMC मार्केटला हा पण रोड जातो आणि अजून एक रोड आहे तो पण तुम्हाला मला वाटते चांगली बाईक असेल तरी ही निघाली. काय आता बोलणार आहे तुम्ही हाय तो हे वापरणार काय कसं मोठेपणा करता रे बाबांना. ज्या गाडीचा ओरिजिनल सेन्सर सायलेन्सर असतो तो बेस्ट आहे की हा बेस्ट आहे तुम्हालाच माहिती. जो ओरिजिनल असतो तोच बेस्ट असतो. तुझ्या गाडीवरती काही ताणतणाव होत नाही आहे आणि गाडीची कंडिशनही चांगली जाते. बघा आपण आज मधल्या रस्त्यावरती आलो आहे कारण रस्ता बघत असतात. जरा रस्त्याची कंडिशन पण अजून क्लिअर नाही झाली आहे. व्हिडिओ टाकून काय फायदा नाही झाला. माणसं तुम्ही बघत नाही आहे. मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो. तुम्ही बघत नाही, तुम्ही आरती बघता आणि बघ करता. मला माहिती आहे लॉंग व्हिडिओ असते पण काय करणार. लॉंग व्हिडिओ पण तुम्ही फुल बघू शकता. आता थोडी इंटरेस्टिंग व्हिडिओ पण आपल्याला चालल्यात बनवायचा पण आपल्यासोबत कोण नाही आहे बोलायला. 1 तासला काय सुचत नाही बोलता नाही. बघा हा बघा हा एक लेफ्टला गाडी बघा कशी टाकतो बघा. फास्ट असून त्याला माहिती आहे मी पण त्याच्या बरोबरच फिरला. असं ना गाडी लेफ्टला टाकते हे असं तुम्हाला नमूदी भेटणार गेला. जो आपण आता लोणावळा पनवेल रोडला लेफ्ट मारला तर तुम्ही डायरेक्ट पुढे जाऊन स्ट्रेट मारून राईट मारून जाऊ शकता. इथं सांगपडा आणि लेफ्ट मारला तर तुम्हाला APMC मार्केटला जाता येतं.
मार्केट इथूनही जवळ आहे आणि वाशीवरून थोडं लांब पडतं, पण कानपडा स्टेशनवरून शेअरिंग ऑटो जातात. तर तुम्ही हे प्रिपेअर करू शकता जायचं असेल तुम्हाला APMC मार्केटला वाशीच्या. सुरजेवरून पण आहे, वाशीवरून पण आहे आणि आपल्या कानपडावरून आहे. पण सर्वात जवळ कानपडावरून बघायला गेलात तर बघा, हा आपला व्ह्यू आहे नवी मुंबईचा. आपला कानपडा जुईनगर जुन्नर साईडला आपण आता जस्ट पोचलो आहे. आपला बाबूही आला असेल आता, नसेल आलं तर आपण बाबूलाही घ्यायला जाऊ. मम्मीने अजून कॉल केला नाही म्हणजे मम्मी बाबूला आणायला पण गेली आहे, घरी कोण नसते. बाबू आता पोचलोय पुढे, आता आलो कानपडा क्रॉस जुईनगरला पोचलोय. पण हा बघायला गेला कानपडामध्येच मोडतो. आपण आता थोडं लेट येतो, पहिला आपण लवकर यायचो. आता जर आपण बाईक नेल्यावर असं वाटत नाही आहे लवकर निघावं. बाईक असेल तर आपल्याला जास्त टेन्शन नसतं, लवकर जायचं आहे, गाडी नाही भेटणार, ही गाडी नाही भेटणार. बाईकवर फक्त कसं इश्यू असतो की तुम्ही लिमिटमध्ये वापरून चालवावं लागेल तुम्हाला. जास्त घाई करून उपयोग नाही बघा. हा पण गाडी मारायची गरज नाही आहे, उगाच ओव्हरटेक करायची गरज आहे का? जर असं लाईटीने समोरच्यालाही त्रास होतो, तुम्हाला काय, तुम्हाला आता सवय झाली असेल गाडी अशी माहिती बघा. फुल गाडीवर हे करतं, बटन चालू, वेळासारख्या गाडी चालवतात. हो ना, काय माहिती वेळासारख्या गाड्या चालवतात. सरकार कोणाची पण असो, कायदा विमाचाच चालणारा चव्हाण. मस्त लिहिला नाही पण तसं वागत नाहीयेस. बाईकवर सुविचार मस्त लिहिला नाही पण तसं वागत नाही. अरे एवढी घाई करून कशाला पुढे जाता तुम्ही? आणि त्यात ती लाईट लावली आहे, ती लाईट पण बघितली का तुम्ही? बागबूक. त्याच्यामुळे त्या गाड्यावाल्याला पण प्रॉब्लेम, त्याच्या पाठून येणाऱ्यालाही प्रॉब्लेम असतो. हे कसं तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही असे लिहिता पाठी गाड्यांना. अरे तुम्ही स्लोगन लिहा पण चांगले लिहा ना, तसं वागाही. जपून चालवा बाबा गाडी, जास्त ओव्हरटेक नका करू, काही करू नका. आपण आता आलो कानपडा पोलीस स्टेशन जवळ आलो आहे. तिथं आपला गावात एक मुलगा कामाला आहे त्या बिल्डिंगमध्ये. लगेच थोडा चाललो जाऊ लगेच आपल्याला जुईनगर रेल्वेचा. इथून गाडी टाकतो, आज पुढे जाऊन नको टाकायला, जाऊच नको तरी टाकतो गाडी. म्हणून कसं घाई करतो, आरामात जातो आहे. नंतर पुढे गेला नुसतं गाडीवाले हँग वाजतात, टाकणार पाच होतात. हे आपल्याला बरं, आपल्या याच्यात जायचं, आपल्याला कळतं. मला वाटत नाही आपण चालू तर आपण बघू हेल्मेट काढ पण बरं पडेल आपल्याला. इथं फक्त एक इथे बसवाले मध्येच गाड्या लावतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, बाकी कुठला प्रॉब्लेम नाही. त्याला उठून लावायला पण त्रास होतो. बनायला त्रास होता, पण आता दिसत नाही बंद केल्या असते. बघितलं असेल तुम्ही गाड्या कसंही काढतात बसवाले. मध्ये एक गाडी, त्याच्या पाठून दुसरी गाडी, कसलं असतात तुम्ही. फुकटचं 3 लेन घेतली आहे, बघितलं तर तुम्ही आता बघितलं असेल. उगाचा असं निष्काळजीपणा आहे. अरे तुम्हाला गाडी न्यायची तर जपून न्या ना बनो. कापतानी पण बघा कसं गाड्या असतात, एवढा फोकस मारतात गाड्यांना ना, दुसऱ्यांनाही प्रॉब्लेम होतो. कारण काही दिसत नाही, काही दिसत नाही. तो आपण आता आलोय नेरूळमध्ये.
आपलं शिरोणे गाव प्रवेशद्वारच्या जवळ आलं आहे. काय म्हणतात, हा रस्ता आहे पण इथे जरा गाडी टाकताना जरा जपून टाकावी लागते, पाठी सोडून टाकावी लागते, तशा गाड्या मारलेल्या आहेत. बघा आपण आता पोचतोय आपल्या शिरोणे गावात. आपण आपल्या गावामध्ये शिरोणे गावामध्ये आलोय आपण. राईट साईडला पण बिल्डिंगचं काम चालू आहे. आपलं ऑफिस नवी मुंबईत असतं तर टेन्शनच नसतं, बरं वाटलं असतं जवळच्या जवळ. आता एअरपोर्टही झालं पण बघू शकतो. पण आता कसं आहे, आमच्या ऑफिसचे मोठमोठे स्टाफचे तिथेच राहणार आहे. काम चेंज करून जायचं तर हल्ली सगळं चेंज करून पुन्हा ते माहीत नाही. बघूया सोमनाथ असेल तर सोमनाथ आणि मी येतो. सोमनाथला कॉल करतो, तर घरात जाऊन परत यावं लागेल. किती बी उत्तर असू दे, सुगंध एकदम चांगला आला म्हटलं. खूप अच्छा होतं. बाहेर असं प्रॉब्लेम होतो कसं करतात. तुमच्याकडे आम्हाला प्रॉब्लेम. आमच्या इकडं टॉप आहे एक मॉडेल्स आहे, एक अजून एक टॉप आहे. बाहेर आलो पाणी पाणी. बाप अरे बाप.